थिक्स कुठपर्यंत आले सांगा ना मग तुम्ही. आ 288 बे. हां, तर शब्द वाक्य वाचा कोणतरी. लॉन्ग टर्म कोणतं चालू सांग की मग तू. 12.60 मधला बी पॉइंट ना. ठीक आहे, असो. आता आपण या ठिकाणी बघा 12.7 मधला इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ, त्याच्यातलं अलर्जी पासून सुरू करू. अलर्जी लक्षात आला का म्हणतो. आता अलर्जी कशाला म्हणतात हा संदर्भ इथून आपण या ठिकाणी सुरू करूया. आता याच्यामध्ये बघा खूप या ठिकाणी आपल्याला अन्न पदार्थाच्या बाबतीत या ठिकाणी अलर्जी शब्द वापरला जातो. अलर्जी या शब्दाचा अर्थ असा आहे की काही अन्न पदार्थांबद्दल आपल्याला वाईट प्रतिक्रिया येणे, बुरा असर. बॉडी कॅनॉट रेस्पॉन्स, आपलं शरीर त्यासाठी सहकार्य करत नाही. अन्न पदार्थ आहे किंवा आणखीन काही हवेतले घटक आहेत. बऱ्याच लोकांना अलर्जी बऱ्याच गोष्टींची असते. मग त्याच्यामध्ये अलर्जीमध्ये काय होतंय, बॉडीमध्ये ॲडव्हर्स परिणाम होतो. ॲडव्हर्स म्हणजे वाईट परिणाम. मिसाल के तौर पे आंख खुजाना है, सर में दर्द देना है, बार बार बेचैनी महसूस करना है. बराबर आहे. असे खूप आहेत की म्हणजे बॉडी त्या गोष्टीला सहकार्य करत नाही. बॉडी त्या ठिकाणी बॉडी काय करत नाही, त्या ठिकाणी रेस्पॉन्स देत नाही. उदाहरणार्थ कोणाला थंडीची अलर्जी असते, कोणाला डस्ट पार्टिकलची अलर्जी असते. बरोबर आहे. कोणाला त्या ठिकाणी गाजर गवताची अलर्जी असू शकते. खूप अशा प्रकारचे वेगवेगळ्या अलर्जी असतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की बॉडी त्याच्याबद्दल म्हणजे ॲडव्हर्स परिणाम देते. ॲडव्हर्स म्हणजे वाईट परिणाम. बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी अलर्जी असा शब्द वापरला जातो. म्हणून या ठिकाणी काय, इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ, बायोटेक्नॉलॉजीचा मानवी आरोग्यावर परिणाम. आता मानवी आरोग्य म्हणजे अलर्जी आलं त्या ठिकाणी. मग या ठिकाणी बघा काय म्हणतो, GMO क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम क्रॉप. लक्षात आलं काय म्हणतो. GMO जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हा शब्द या ठिकाणी आला. बघा या ठिकाणी असं म्हणत होतो, या ठिकाणी GMO क्रॉप कुड पोटेन्शियली हॅव निगेटिव्ह इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ ॲज वेल. मानवी आरोग्य जरी व्यवस्थित जरी असलं असं वाटलं आपल्याला, तर याच्यामुळे त्या ठिकाणी निगेटिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह म्हणजे वाईट. बरोबर आहे. पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं त्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि तसा परिणाम या ठिकाणी होतो, कन्झ्युमर हॅव डेव्हलप्ड अनएक्सपेक्टेड अलर्जिक रिॲक्शन. कन्झ्युमर म्हणजे ते खाणारा माणूस आहे. आता हे तर बऱ्याच गोष्टी झालं. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर कधी कधी तर असं होतं की अलर्जी तुम्हाला झालेली असेल तर तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तर डॉक्टर म्हणतो हे औषध देऊन बघते, ते औषध काहीच परिणाम होत नाही. मग डॉक्टर म्हणतो तुम्हाला तुम्ही स्वतः शोधा की हा प्रॉब्लेम का होतो. तुमचे अन्न पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये बदल करा. बरोबर आहे. अन्न पदार्थात तुम्ही सकाळी काय करतात, संध्याकाळी काय करतात, पूर्ण जीवनचक्र त्यांना विचारतात त्या ठिकाणी डॉक्टर. मग हे बदलून बघा, ते बदलून बघा, पाणी बदलून बघा. सर्दी असेल तर सर्दीचं त्या ठिकाणी ते सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो की ह्याचे कारण खूप असू शकतात. नेमकं आपल्याला आपली बॉडी कोणत्या गोष्टीला सहकार्य करत नाही ते आपण ओळखून त्याबद्दल प्रिकॉशन पाळलं तरच उपयोगी आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ते अलर्जी रोग होऊन औषधोपचार करण्यापेक्षा ते प्रॉब्लेम न होऊ देणे, न क्रिएट करणे
तो सर्वोत्तम उपाय ठरू शकतो आपल्याला, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल रिसर्चर्स यूज ए जीन्स फ्रॉम द ब्राझील नट. बघा रिसर्च म्हणजे संशोधन करणारे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, यूज द जीन्स, जीनचा वापर करून, बरोबर आहे, काय केलेलं, नट टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मिथुनियन इन सोयाबीन. सोयाबीन मध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी विकसित केलेलं त्या ठिकाणी काय, मिथ्योनिन हा पदार्थ त्या ठिकाणी. म्हणून काय, द इन्सर्शन ऑफ द जीन्स, इन्सर्शन ऑफ द जीन्स म्हणजे अशा जीन्सचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय करणे, इन्सर्शन म्हणजे त्याच्यामध्ये ओतणे, पाहिजे ते आपल्याला त्या ठिकाणी करून घेण्यासाठी ओतणे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी नट्स असं म्हणतात, नट्स म्हणजे बघा कठीण कवचाचे फळ, जिसका टर्पल बहुत मजबूत होता है, ऐसे बीज के जो भी कोई बीज आने वाले फल, असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं या ठिकाणी असं सांगतात त्यांना, द इन्सर्शन ऑफ द जीन्स इनएडव्हेंटली कॉज allergic reaction to the soybean in those with known nuts allergic biotech soybean. म्हणजे ॲडव्हेंटली म्हणजे त्या ठिकाणी न कळत आपल्याला ते आपल्या त्या ठिकाणी शरीरामध्ये शिरकाव केला जातो. लक्षात आलं, नाही मालूम होती वाली जाता अपने जिस्म में, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून आता बघा त्याच्यामध्ये नंबर 2 दिलेलं बी, लॉंग टर्म इफेक्ट, त्याचा परिणाम अधिक कालावधीसाठी, बरोबर आहे, अधिक कालावधीसाठी होतो, क्षणिक होत नाही. आपण थोडंफार ठीक आहे बाबा, आपल्याला सर्दी झाली, सर्दीचं सर्वसाधारण एक 5-6 दिवस, 7 दिवस 8 दिवस असतो, त्याचा बहार असतो, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली कमी होतं, त्याची वेगवेगळे कारणे असतात खूप अशा पद्धतीने, मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण लॉंग टर्म म्हणजे हे अलर्जिक एकदा जर माणसाला तर त्याच्याबद्दल हे झालं तर खूप दिवसासाठी ते लागू पडते त्याला. काही काही लोकांना गाजर गवताचं त्या ठिकाणी, गाजर गवत साईडला जर उगवलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना अलर्जी होते ती, बरोबर आहे. किंवा काही काही अन्न पदार्थ आहेत, ज्वारी, बाजरी, गहू यांची सुद्धा अलर्जी त्या ठिकाणी, त्याची डस्ट, ते अन्न पार्टिकलची सुद्धा कोणाला ते जमत नाहीत, बरोबर आहे. खूप अशा गोष्टी म्हणजे आपल्याला डॉक्टर सांगतं की असा जर प्रॉब्लेम जर असेल तर डॉक्टर म्हणतो तुम्ही शोधा की कशामुळे होत असेल, हे टाळून बघा, ते टाळून बघा, हे करून बघा, ते करून बघा, अशा पद्धतीने सांगतात. आणि ते आपल्याला ओळखून मग आपण समजून घेणे की बाबा आपल्याला या गोष्टीमुळे अलर्जी होते, असा त्याचा अर्थ. लॉंग टर्म बघा या ठिकाणी, बिकॉज GMO टेक्नॉलॉजी हॅज बीन available for such a short amount time, there is relatively little research which has been conducted on the long term effect on the health. अधिक कालावधीसाठी आपल्या शरीरावर परिणाम करतं त्या ठिकाणी ते, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर विच वी कॅनॉट अँटिसिपेट ॲट दिस पॉइंट, आपण अशा गोष्टींना अनपेक्षितपणे त्या ठिकाणी, अनपेक्षित म्हणजे आपल्याला ध्यानीमनी नसताना सुद्धा अशा पद्धतीचं तर आपण त्या ठिकाणी बळी पडतो, बरोबर, लॉंग टर्मला, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा सी आहे, न्यू प्रोटीन, नवीन प्रोटीन सुद्धा त्या ठिकाणी आता बघा मिळकत असलेल्या या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, प्रोटीन दॅट हॅव नेव्हर बीन इंजेस्टेड बिफोर बाय ह्युमन आर नाव पार्ट ऑफ द फूड्स दॅट पीपल कन्झ्युम एव्हरी डे. बघा एव्हरीडे आपण अन्न म्हणून घेतो, प्रोटीन घेतो, कार्बोहायड्रेट घेतो, लिपिड घेतो किंवा आणखीन विटॅमिन्स घेतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ आपल्या सेवनामध्ये, आहारामध्ये आपण वापरत असतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी काय, दिस पोटेन्शियल इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ किंवा ह्युमन बॉडी आर ॲज ऑफ एट नोन, म्हणजे मानवानी हे घेतलेलं अद्याप त्याला कळतच नाही की कशामुळे होलाले. प्रोटीन घेणं हा प्रकार आपल्या अन्नातून असतोच त्या ठिकाणी, बरोबर आहे, किंवा आणखीन जास्त प्रोटीन पाहिजे म्हणून आपण घेऊ शकतो एखाद्या वेळेस, मग त्याच्यातून त्या ठिकाणी शरीरामध्ये त्या ठिकाणी शिरकाव होऊ शकतो. करायला गेलं एक होतंय दुसरंच म्हणल्यासारखं, त्याच्यामुळे आपल्याला ते शोध घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता बघा फूड ॲडिटिव्स, बघा फूड ॲडिटिव्स, आता अन्नाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं काय,
GMO also present us with possibilities of introducing the additional nutrients into the food. Additional nutrients, ॲडिशनल म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण न्यूट्रिएंट घेतो आहारासाठी, बरोबर आहे, अधिक त्या ठिकाणी घेतणार आहे. मग त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी बघा ॲज वेल एज अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स. अँटीबायोटिक घेतो, विटॅमिन्स घेतो त्या ठिकाणी आपण, बरोबर आहे, किंवा आपल्या शरीराची वेलग्रोथ होण्यासाठी किंवा शरीरामध्ये मायक्रोज वाढत असतील तर त्या अँटीबायोटिकनं मारण्यासाठी आपण ते उपयोगात आणतो. मग त्याच्यानंतर काय म्हणतंय, दिस अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी can provide the nutrition and disease resistance to those countries, बराबर है, that do not have the means to provide these otherwise. दुसरे आपल्याला या ठिकाणी दिलं तर काही होऊ शकणार नाही, परंतु हे दिल्यानंतर आपल्याला होऊ शकतो असा त्याचा अर्थ या ठिकाणी. However, असं असताना there is possibility of the creation of antibiotics and vaccine resistance strain of disease. vaccine resistance आता बघा, वॅक्सिन म्हणजे एखाद्या रोगाच्या संदर्भामध्ये दिली जाणारी लस, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे कोरोनाची लस म्हणून सगळ्या जगामध्ये प्रसिद्धी सुरू झाली, बरोबर आहे. कोरोनाची लस सुरू झाली तरी सुद्धा कोरोनाची भीती अजून वाढतच आहे, कमी होऊन वाढत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं होतं 100% कोणतीही लस उपयोगी ठरू शकत नाही, एवढ्या लवकर रिझल्ट त्याला मिळणं शक्य नाही. आता घाई गर्दीमध्ये आपल्याला गरजही तशीच होती, वेळही नव्हता, म्हणून आपण त्याचा उपयोग केला, बरोबर आहे. काही डॉक्टरला तर असं झालं की लस देऊन सुद्धा त्याला कोरोना झाला, बरोबर आहे. न्यूजमध्ये तुम्ही ऐकत असाल त्या ठिकाणी ते असं होत आहे. मी आता नाही, तुम्हाला त्याही वेळेस सांगितलं होतं, लस तयार करण्यासाठी खूप अवधी लागतो, किती संशोधन करावं लागतं तेही कल्पना दिली होती तुम्हाला मी, किती त्याचे रिझल्ट तयार करावं लागतात, किती त्याचे ॲनालिसिस करावं लागतंय, त्याचे म्हणजे पडताळा करावं लागते त्याची खूप अशा पद्धतीची, तेवढं सोपं नसतंय. पण आता आपल्याकडे वेळ तेवढाही नव्हता, त्यांनाही नाव ठेवता येत नाही आपल्याला, बरोबर का, कारण आपल्याला फास्ट पाहिजे होतं ना. लक्षात आलं काय म्हणतो, खूप दिवस तुम्ही लागत असेल तर आता माणूस आता मरून आला तर नंतर मिळून काय उपयोग आहे त्याचा. तर त्याच्यामध्ये घाई गर्दीमध्ये थोडंसं काही बेनिफिशियली ठरतात, काही आपल्याला त्या ठिकाणी काही बेनिफिशियली ठरवू शकत नाही, फायद्याची होत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी बघा पुढे म्हणतो या ठिकाणी, आता वॅक्सिन रेजिस्टन्स स्ट्रेन डिसीज, वॅक्सिनला म्हणजे रोगाला प्रतिकार करण्याची ताकद असणारं लस आपल्याला जर मिळालं त्या ठिकाणी तर आपल्यासाठी उपयोगी ठरतो. दिस शोज दॅट द व्हास्ट advanced in life science in and our multicultural and pluralistic modern society create the numerous bioethical problem requiring more strict regulation, full stop. In term of GMO, India government has set up the genetic engineering approval community GEAC. आता भारत देशामध्ये अशा प्रकारचे कमिटी तयार केली जाते त्या ठिकाणी की हे काय योग्य आहे का योग्य नाही, तुमच्याकडे दिलेलं सोपवलेलं आहे ते तुम्ही त्याच्यावर शहानिशा करायची. समजा एखादं काम करणार आहे, बरोबर आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी अधिकारी नेमले जातात, खालचं व्यवस्थित काम चालू आहे का नाही ते बघा, तुमच्यावर जबाबदारी, काही प्रॉब्लेम झाला तर उद्या तुम्हाला धरलं जाईल. लक्षात आलं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिस ऑर्गनायझेशन मेक्स डिसिजन रिगार्डिंग द व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च इन्व्हॉल्विंग GMO and addresses the safety of the GMO introduced for public use. मग नंतर त्या ठिकाणी लोकांना वापरण्यासाठी योग्य आहे की नाही ती कमिटी नंतर ठरवते, बरोबर. त्यांचा अभ्यास करून पूर्ण निष्कर्ष घेऊन, नाही जर चुकीच्या पद्धतीने जर त्यांनी निर्णय दिला ओके म्हणून तर उद्या त्याचं शेकलं जाते. लक्षात आलं का म्हणतो. आता त्या ठिकाणी आता बघा, आता काही लोक मला विचारतात, सर अजून लॉकडाऊन होईल का हो. मी म्हणलं लॉकडाऊन होण्याचा माझ्या हातात नाही, ना मुख्यमंत्र्याच्या सुद्धा हातात नाही, ना शिक्षण मंत्र्याच्या हातात नाही, ना प्रधानमंत्र्याच्या सुद्धा हातात नाही. का नाही,
जसे जसे रोग वाढतील तसं तसं निर्णय घ्यावा लागतो त्यांना, कोणाच्याही हातात नाही. कारण मुख्यमंत्री सुद्धा असला तर तुम्हाला जर मी मुख्यमंत्री म्हणून तिथं बसवलं यदा कदाचित, तर तुम्हाला विचार करून निर्णय घ्यावा लागतो. लोकांचा जीवाचा प्रश्न असतो त्या ठिकाणी, बरोबर आहे. नाहीतर आपलं चालू आहे, चलू दे आपलं कॉलेज चाललं, सगळं व्यवहार चाललं, सगळं लोक आजारी पडले, लोक पटपट मुंग्या मेल्यासारखे मरत असतील, तर लोक त्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्रीला सोडत नाहीत. लोकशाहीमध्ये लक्षात घ्या, खूप विचार करून निर्णय घ्यावे लागतात. असंही केलं तर प्रॉब्लेम आला तर विरोधक नाव ठेवतात, तसंही केलं तर नाव ठेवणारे असतात. आम्ही असं कुठं सांगितलं होतं तुम्ही तसं केलं, मग तसं केलं होतं तसं कुठे सांगितलं होतं, आम्हाला माहितच होतं तुम्ही असं करणार होतं म्हणून, झाला आरोप होतात त्या ठिकाणी. म्हणून तुमचं ज्यावेळेस सुरू झालं लॉकडाऊनच्या नंतर कॉलेज, तर तुमच्याकडून काय केलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आदेश काय केलं तर माहिती आहे, सहमती पत्र लिहून घेतलं होतं. तुमच्या सहमतीने या बाबा, आम्हाला माहीत नाही, उद्या काही झालं केलं तर. लक्षात आलं का, तुमच्या परवानगीने, बरोबर. मी जरी तुम्हाला बोलवत असलो त्या ठिकाणी मी म्हणलं तुमची परवानगी, तुमची इच्छा असेल तर या, नसेल तर जबरदस्ती नाही. आणि उद्या तुम्ही जर म्हणलो तो हम नहीं आ रहे थे, सर ने जबरदस्ती आओ बोले हमको, बरोबर आहे की. तर येणं आपल्याला आवश्यक आहे, जमलं या नाही त्याच्यापेक्षा चांगलं, कुणीही रिस्क घेत नाही. लक्षात आलं का म्हणतो. आता त्या ठिकाणी आणखीन असे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात, म्हणून सर्वात महत्त्वाचं जीव वाचवणे आहे. ह्या विद्येचं मागे पुढे होऊ शकेल, बरोबर आहे का. पण कधी कधी आपल्याला काय वाटतंय, ते झालं तर बरं आहे, तेवढंच आपल्याला यायचं जायचं, अभ्यासाचं कुठाना वाचतंय, मनात लेकरांच्या इच्छा असते, बरोबर आहे का. न शिकवता मार दिले तर, न पेपर लिहिता मार दिले तर किती चांगलं होईल, बरोबर आहे का. तुम्ही मनापासून तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, तुम्ही त्या ठिकाणी मनापासून दाद देणार, सर ऐसा हुआ तो बहुत अच्छा है, परमेश्वर आहे आमच्या पाठीशी, काही का असं वाटेल तुम्हाला, बरोबर आहे का. परंतु असं नसतंय, मग नसलं तरी त्याच्यातून मार निघत असते असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आहे बायो पेटंट अँड बायो पायरेसी. आता कोणत्या या ठिकाणी भाग आला, या ठिकाणी आता बायो पेटंट आणि बायो पायरेसी हे काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी थोडं समजून घेणं आवश्यक आहे. बायो पेटंट म्हणजे याचा अर्थ असा, पेटंट म्हणजे हक्क, जैविक हक्क. तुम्ही आता तुम्हाला सांगतो मी, जैविक हक्क म्हणजे आता तुम्हाला सांगतो कसं आहे, तुम्ही 12वी पास झालात, प्रमाणपत्र मिळण्याचा हक्क कोणाला असतो, तुम्हालाच राहील ना, कमाला राहते. हां बरोबर आहे का. परीक्षा तुम्ही दिली, पण काही लोक काय करतात मात्र डिग्र्या लिहून देतात, डिग्री लिहून देतात. काय केलं एकानं, काय केलंय, तर डी फार्मसीचा कोर्स होता एक, माझ्या माहीत असलेलं त्या ठिकाणी. डी फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्राचा कोर्स डी फार्मसी केलेलं. त्यानं काय केलंय, माझ्या नावावरची दुकान तू चालव म्हणून लिहून दिले. काय केलं त्यानं, माझ्या नावावरची. तर त्यानं काय म्हणतं, घेणारा काय म्हणतं, मला काय प्रॉब्लेम, त्यानं लिहून दिले. ह्यानं काय म्हणतं, लिहून देणारा काय म्हणतं, मी लिहून दिला, तुम्हाला काय करायचं, बरं आम्हाला काय करायचं नाही, ठीक आहे. आता तुमच्यासारखं कोणीतरी शहाणा सुरता माणूस विचारला, त्याला काय म्हणून विचारला, तू कसं काय लिहून दिलास, तू माझी डिग्री आहे. बर तुला कोण दिली डिग्री, शासनानं दिली. का दिली तुला डिग्री, हे विद्या संपादन मी केलेली आहे म्हणून दिली. मग तू विद्या संपादन केलेली आहे म्हणून तुला डिग्री दिली, आणि तू दुसऱ्याला लिहून देतोस, त्यानं देखील विद्या घेतलीच नाही, आणि तुला काय अधिकार आहे त्याला द्यायचा. तुमच्या लक्षात आलं काय म्हणतो, विद्या तुम्ही हस्तगत केली म्हणून शासनाने तुम्हाला ते प्रमाणपत्र दिलं, बरोबर आहे. आणि तुम्ही दुसऱ्याला लिहून देता का, तुम्हाला शासनानं प्रमाणपत्र यासाठी दिलं की तुम्ही ते व्यवसाय करू शकता, तुम्ही ते विद्या हस्तगत केलेली आहे, आणि तुम्ही दुसऱ्याला लिहून दिला, आणि त्यानं विद्याच घेतली नाही तर तुम्ही लिहून देणार कोण. लक्षात आलं, तो काय झाला, गुन्हा ठरला. म्हणजे बायो पेटंट म्हणजे, पेटंट म्हणजे संशोधन केलेलं जे काही हक्क आहे ते तुमच्यासाठी असतं, ते तुम्हाला शासनाने दिलेलं आहे. लक्षात आलं, मी संशोधन केलेलं आहे म्हणून शासनानं मला समजा डॉक्टरेट पदवी मला दिली, मी तुम्हाला देऊन टाकली, घेऊन जा म्हणलं. ते मला विचारणारे विचारते की नाही, तुम्ही कोण देणार आहे, आणि तुम्ही म्हणता तुम्हाला काय करता, आमच्या सरांनी दिली.
आमच्या सरांनी आम्हाला दिली, आम्ही आमचं मी घेत आहोत, तुम्हाला काय करायचं म्हणजे? लक्षात आलं काय म्हणतो? तर संशोधनामध्ये असंच असतं, जे तुम्ही संशोधन केलेलं आहे ते त्याचा शासकीय त्याला अधिकार मिळतो. उदाहरणामध्ये मार्केटमध्ये प्रॉडक्ट असतात. साधे उदाहरण देतो तुम्हाला. थम्सअप आहे, कोको कोला आहे, त्याचं ब्रँड आहे. स्प्राईट आहे, त्याचं ब्रँड आहे त्याचा, बरोबर आहे. तुम्हाला जर तयार करायचं असेल तर तुमच्या नावाने तयार करून तुम्हाला विकता येईल. त्या कोको कोला किंवा स्प्राईट किंवा त्या ठिकाणी किंवा थम्सअपच्या नावानं तुम्ही विक्री करता येणार नाही. आणि जर तुम्ही तशी विक्री केली तर तुमच्यावर 420ची गुन्हा दाखल होते. ते मग तुम्हाला विक्री करायचं असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला त्याचा अधिकार लिहून घ्यावा लागेल आणि त्याची रॉयल्टी त्याला द्यावा लागेल. तुम्हाला देणारा उगी देणार नाही तुम्हाला, बरोबर आहे. मेरे क्या कमिशन आहे, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणता काय का असं ना बाबा तुला 5% कमिशन देतो, हे बघ लिखापडी झाली, तू मला दे, मी तिची विक्री करतो. तो विक्री करायला तुम्हाला परवानगी देईल. बायो पॅटंट असं म्हणतात त्याला. जैविक संबंधी जे असतील तर त्याला पॅटंट म्हणजे त्याला मिळालेला स्वतंत्र हक्क, अधिकार. आता बघा याच्यामध्ये आजच पेपरमध्ये एक हे आलेली आहे, बातमी आलेली आहे. हे तुम्हाला बातमी थोडंसं दाखवतो. आज मी वाचलेली आहे ती. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना औषध निर्माण शास्त्रात पेटंट जाहीर. पेटंट म्हणजे औषध निर्माण शास्त्रामध्ये त्यांनी संशोधन करून नवीन काही औषध निर्माण करून दाखवून दिलंय आणि ते त्यांना त्या अधिकार त्याचा आहे. लक्षात आजच आलं. आता सलग बाकी दुसरे आणखीन काही खूप आहे त्याचे ते संदर्भामध्ये. म्हणजे तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी आणलं आजच्या सकाळमध्ये आलेलं वर्तमानपत्रामध्ये. पेटंट कशाला म्हणायचा हा त्या संदर्भातला तुम्हाला या ठिकाणी सांगितलं मी तुम्हाला. तर बघा या ठिकाणी म्हणून या ठिकाणी सांगतो तुम्हाला मी की बायो पेटंट या शब्दामध्ये या ठिकाणी असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे की पेटंट तुम्हाला लक्षात आलं, बरोबर आहे. त्या पेटंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आता बघा मी काय म्हणतो तुम्हाला त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बघा तुम्ही. पेटंट इज ए स्पेशल राईट ग्रांटेड टू इन्व्हेंटर. बघा पेटंट म्हणजे काय? स्पेशल राईट. राईट म्हणजे हक्क. ग्रांटेड टू इन्व्हेंटर मान्यता दिलेली. कोणाला दिली? संशोधकाला. इन्व्हेंटर म्हणजे कोण? इन्व्हेंटर म्हणजे संशोधक. लक्षात आला काय म्हणतो त्याला? इन्व्हेंटर असं या ठिकाणी आपण असं म्हणतो. त्या ठिकाणी बघा बाय द गव्हर्नमेंट. कोणाकडून दिला जातो? हे शासनाकडून, बरोबर आहे. शासनाकडून हा हक्क तुम्हाला दिला जातो कारण तुम्ही ते संशोधन करून दाखवलेलं आहे म्हणून, कोणालाही नाही. मग तुम्ही संशोधन केल्यानंतर तुमचं संशोधन सिद्ध झाल्यानंतर ते शासन पूर्णपणे बघत असतो त्या ठिकाणी आणि त्याच्यानं तुम्हाला परवानगी मिळते. बघा त्याच्यामध्ये नंतर बघा पेटंट इज ए पर्सनल प्रॉपर्टी ऑफ इन्व्हेंटर. पेटंट हे काय आहे? पर्सनल प्रॉपर्टी आहे. पर्सनल म्हणजे तुमची वैयक्तिक संशोधन केलेली, बरोबर आहे. ते तुमच्याच नावाने ओळखलं जाईल असा त्याचा अर्थ. इन्व्हेंटरचा अर्थ लक्षात आला? संशोधक. आता बघा इन्व्हेंटर आणि संशोधक ह्याच्यातला फरक माहित आहे? डिस्कवरी आणि इन्व्हेंटर मधला फरक. डिस्कवरी दोन्ही आता बघा इन्व्हेंटर म्हणजे असा, डिस्कवरी म्हणजे जगामध्ये जे ऑलरेडी आहे परंतु अद्याप कोणाला माहीत नाही ते दाखवून देणारं म्हणजे त्याला डिस्कवरी म्हणतात. कोलंबो डिस्कवरी दी अमेरिका. कोलंबोनं अमेरिकेचा शोध लावला. अमेरिका ऑलरेडी होती ना पृथ्वीवर, मग लोकांना माहीत नव्हते त्याने दाखवून दिलं. आता त्याच्यानंतर इन्व्हेंटरचा संशोधक जॉन लॉगी बेर्ड इन्व्हेंटेड द टीव्ही. जॉन लॉगी बेर्डनं काय केलं? टीव्हीचा शोध लावला, बरोबर आहे. टीव्ही पूर्वी अस्तित्वात होती का? नव्हती. म्हणजे फरक लक्षात घ्या. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला कुणी हे विचारू शकता, त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे काय म्हणतो. या ठिकाणी ए पेटंट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स ग्रांटेड ॲग्रिगेटेड विथ इन्व्हेंटर. ॲग्रिगेटेड विथ इन्व्हेंटर संशोधकाबद्दल काय असते त्या ठिकाणी? ॲग्री असणे, कबूल असणे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे काय? सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्व्हेन्शन.
सब्जेक्ट मॅटर कशाचा आहे त्या संदर्भात सांगितलं गेलेला असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे क्लेम्स. काय क्लेम्स आहे? स्कोप ऑफ इन्व्हेन्शन. स्कोप ऑफ इन्व्हेन्शन, बरोबर आहे. स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू प्रोटेक्टेड. बघा काय म्हणतं या ठिकाणी? स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू प्रोटेक्टेड. बरोबर. स्कोप त्याचं महत्त्व, बरोबर आहे. त्याच्या म्हणजे कशा संदर्भामध्ये? संशोधना संदर्भामध्ये सुरक्षितता असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो ते, बायो पेटंट इज ए बायोलॉजिकल पेटंट. तो जैविक हक्क अधिकार आहे. पेटंटचा अर्थ माहीत नसेल तर तुम्ही लिहून घेत असेल तर लिहून घ्या. स्वतः संशोधन करून मिळवलेला शासन मान्य हक्क. बायोपेटंट म्हणजे स्वतः संशोधन करून मिळवलेला शासन मान्य हक्क. कोणालाही त्याचा व्यवसाय करायचा असेल तर, कोणालाही त्याचा व्यवसाय करायचा असेल तर काय करावं लागतं त्या ठिकाणी? कोणालाही त्याचा व्यवसाय करायचा असेल तर परवानगी घेऊन कोणाची? ज्यांनी संशोधन केले त्याची परवानगी घेऊन परवानगी घेऊन त्याला त्याची रॉयल्टी द्यावी लागते. त्याची रॉयल्टी द्यावी लागते. कळालं तुम्हाला? रॉयल्टी म्हणजे त्याचं जे कमिशन असेल ते त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. म्हणजे हे जे त्याला पेटंट असं म्हणतात. आणि बायो म्हणजे जैविक पेटंट. चला पुढे. चला बघा आता पुढे म्हणतो या ठिकाणी, बायो पेटंट इज ए बायोलॉजिकल पेटंट. बायो पेटंट आर अवॉर्डेड for strain of microorganism, cell lines, genetically modified strain, DNA sequences, biotechnological processes, product and product application. जे काही अनुवंशिकदृष्ट्या आपल्याला मिळकत केलेले आपण काही प्रोडक्ट आहेत, उत्पादक ज्याला आपण म्हणतो, त्याचा उपयोग करण्यासाठी, मानवाच्या भल्यासाठी उपयोग करण्यासाठी त्याचा उपयोग करतो. असे जे काही घटक असतील ते सगळे आले त्याच्यामध्ये. बायोपेटंट आर अवॉर्डेड टू रिकॉग्नाइज द रियल इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द इन्व्हेंटर टू कॉज द ह्युमन वेलफेअर. मानवी भल्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. द अवॉर्ड्स आर गिवन टू इक्युलिकेट encouragement and the value of developing the scientific culture and in emphasizing the role of biology in shaping human society. बघा कशासाठी केलं जातं? त्यांना त्या पद्धतीने त्या शास्त्रज्ञांना तसा सन्मानित करून त्यांचा मान वाढवला जातो, जेणेकरून तो मानवी कल्याणासाठी त्यांनी वापर करण्यासाठी परवानगी मिळते आपल्याला, मानवी भल्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, इंडिया पेटंट अलाउज द प्रोसेस पेटंट अँड नॉट द प्रोडक्ट पेटंट, फुल स्टॉप. बायो पेटंट अलाउ द पेटंट होल्डर टू एक्सक्लूड द अदर फ्रॉम मेकिंग, यूजिंग, सेलिंग और इम्प्रूविंग द प्रोटेक्टेड इन्व्हेन्शन फॉर द लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. त्यांना तो दिलेला जो हक्क आहे तो त्या विशिष्ट कालावधीसाठी असतो. मग त्यांना त्या ठिकाणी निर्माण करता येतं, उपयोगात आणता येतं, विकता येतं, त्याच्यात सुधारणा करता येतं, सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये ते हक्क दिलेले असतात. ड्युरेशन ऑफ द बायो पेटंट इज 5 years फ्रॉम द डेट ऑफ द ग्रँटेड और 7 years फ्रॉम द डेट ऑफ फिलिंग द पेटंट अप्लिकेशन, विच एव्हर इन लेस. किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी तेवढ्या कालावधीसाठी त्यांना हक्क दिला जाऊ शकतो. फर्स्ट बायो पेटंट वॉज द पेटेंटेड
pertaining to genetically engineered the bacterium Pseudomonas used for clearing the oil pills. क्लिअरिंग द ऑइल स्पिल्स म्हणजे तेलाची गळती जर होत असेल तर त्यांच्यासाठी दिलेल्या त्या ठिकाणी पेटंट अंडर द लिटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन्स एक्सप्रेशन वॉज यूज्ड जॉइंटली टू डेल्टा अँड द फिनलँड कंपनी अँड US डिपार्टमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर. आता ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कंपनीज वेगवेगळे अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार करतात. त्यांच्याकडे शास्त्रज्ञ असतात. ते शास्त्रज्ञांच्या पद्धतीने शोध लावत असतात आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून ते प्रोडक्ट बाहेर सेलिंग वगैरे करतात आपल्या नावाने, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. However, this patent was not granted by Indian government. Such a patent is considered morally unacceptable and fundamentally unequitable. Full stop. This is because financially powerful corporation would acquire monopoly over the biotechnology process. This in turn would pose a threat to globe food security. बघा, याच्यातून आणखीन असं आहे की धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो, तर त्याबद्दल सुद्धा सिक्युरिटी घेतली जाते. बरोबर आहे. म्हणजे त्याच्याबद्दल सुरक्षितता म्हणजे त्या ठिकाणी निर्माण केली जाते, नाहीतर वेगळं त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे आता बघा बी आहे बायोपायरेसी. बायोपायरेसी या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी की जैविक अशा पद्धतीने केलेल्या काही चोरीला जातात, काही लोक काही चोरीनं विक्री करतात. बरोबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कोणाकोणाच्या नावाचे प्रोडक्ट असतील तर त्या ठिकाणी काय करतात, त्याचे लेबल चोरतात. आपण तयार करतात काहीतरी कोणताही माल आणि त्याला आपलं लेबल लावून दुसऱ्यांचं लेबल लावून त्या ठिकाणी विक्री करतात. ऐसी भी चोरी हो सकती है. पकड़े गए तो इसके बारे में बहुत बड़ा गुनाह है. यही मैं यहाँ बता रहा हूँ. इथे या ठिकाणी बघा त्याला जैविक चोरी आपण म्हणतो. बायोपायरेसी म्हणजे जैविक चोरी. त्याच्यामध्ये त्यांना मग असं चोरी करणारं त्या ठिकाणी काय, आता बघा या ठिकाणी त्याच्यामध्ये बघा पायरेट म्हणजे लुटारू खऱ्या अर्थानं चोरी करणारे. इन जनरल टर्म आर दोज हू स्टील और किल द अदर टू एनरिच द देमसेल्फ. आता एनरिच म्हणजे जे समृद्ध असलेले त्या ठिकाणी त्यांचं जे काही प्रोडक्ट असेल तर त्याची चोरी करून त्याच्यामध्ये आपलं काहीतरी त्याच्यामध्ये दुसरं लेबल लावून त्याची विक्री करणे आणि मीच तयार केले असं दाखवणे तो एक गुन्हा ठरतो, असा त्याचा अर्थ आहे. बायोपायरेट्स आर दोज हू डू नॉट किल बट स्टील द पेटंट. मिस द पेटंट. मिस म्हणजे चुकीचा त्याचा वापर करणे. बरोबर आहे. खूप मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. बरोबर आहे. काही आता उदाहरण सांगतो, काही दारूचे मद्यपेय आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पेटंट असतो. त्याच्यानंतर आणखीन बीडी सिगारेट आहेत किंवा आणखीन दुसरे वेगवेगळे सिगारेट आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, त्यांचे हक्क त्या ठिकाणी त्यांनी बांधून घेतलेले असतात, असा त्याचा अर्थ आहे. तर मला असं वाटतं की इथे आपण स्टॉप करू.